उभाटा काय, उभाटा मामू येते तर त्यांना त्यांना त्याच्याशिवाय त्यांना पर्याय काय. आता आम्ही जे काय बंड केले त्यामुळं तुम्हाला जी आमची घंटा वाजवायची वेळ आलेली त्याकडे तुम्ही लक्ष द्या. आम्ही तुमच्या हातात आमचा घंटा दिला आणि तुम्हाला वाजवायला लावलाय आणि आमच्या नावाने रोज बोंबलताना तुम्हाला तो घंट्याची आठवण येते. शिंदे साहेबाचा घंटा टांग असं. महानगरपालिकेची ही निवडणूक 5-7 वर्षाच्या कालखंडानंतर आलेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला ही निवडणूक लढवायची आहे. त्या पद्धतीने त्यांनी तयारी केलेली आहे. मग त्या कार्यकर्त्याला नाराज करणं किंवा खुश करणं यामध्ये जो काही वेळ जातो त्यामुळे ह्या माहितीचे बोलणी थोडेसे लांबणीवर पडतात. याचा अर्थ असा नाहीये, परंतु प्रत्येक पक्ष आपल्या वाट्याला जास्त जागा याव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. उभाटा काय, उभाटा मामू येते तर त्यांना त्यांना त्याच्याशिवाय त्यांना पर्याय काय. त्यांनी मुस्लिमांना जागा द्याव्यात का नाही द्याव्यात हा त्यांचा प्रश्न, वैयक्तिक प्रश्न आहे. आणि त्यांना मताची जर बेरीज करायची असेल तर अशा प्रकारे त्यांना करावंच लागतं. उभाटाच्या बरोबर कोणी जायला तयार नाही ना. उद्या सपाने 115 जागा लढवल्या म्हणून काय झालं. जागा लढवणं आणि यश संपादन करणं याच्यामध्ये फार फरक आहे. हे निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये कोणी नाराज होणार, कोणी खुश होणार हे ठरलेलं आहे. याच्यात गणितामध्ये नवीन काही चेंजेस होणार नाही. प्रत्येक पक्षामध्ये या पद्धतीचं सगळं गणित असतातच. कोणताही पक्ष त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला संपूर्णपणे खुश करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून ह्या आणि कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळे यामध्ये बंडखोरी काही प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्हाला काय जागा दाखवली नाही दाखवली हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. उभाटा आता त्यांच्याबरोबर कोणी नसल्यामुळे त्यांना असलेलं ते फ्रस्ट्रेशन आहे. ते कोणत्या याच्यावर निवडणूक लढवतील ते त्यांनाच माहिती. आता आम्ही जे काही बंड केले त्यामुळं तुम्हाला जी आमची घंटा वाजवायची वेळ आलेली त्याकडे तुम्ही लक्ष द्या. आम्ही तुमच्या हातात आमचा घंटा दिला आणि तुम्हाला वाजवायला लावलाय आणि आमच्या नावाने रोज बोंबलताना तुम्हाला तो घंट्याची आठवण येते. शिंदे साहेबाचा घंटा टांग असं. म्हणून तुम्ही आमच्या घंट्याची चिंता आता तुम्हाला जास्त पडलेली. पानिपताचा युद्ध कुठं, हे बंड कुठं, यांच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे. डोक्यावर पडलेली लोक येते. आता यांना तर काही दुसरं सुजानाच. इतिहास काय सांगतील आणि कसा सांगतील हे नवीन इतिहास जन्माला घालणारे हे लोक आहेत. म्हणून आता येणारा पुढचा इतिहास आहे ना तो एवढा भयानक असेल. इति संजय राऊत अशा पद्धतीचं ते पुस्तक जर निघालं तर मला वाटतं ते एक वेगळंच इतिहासाची एक निर्मिती त्यांच्या माध्यमातून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बघा राजकारणामध्ये असे प्रकार काय आजच घडतायत अशातले भाग नाहीये. पूर्ण सगळ्या 50-70 वर्षाचा इतिहास पाहिला तर अशा सगळ्या घटना घडत असतात आणि याच्यावर चर्चाही होत असतात. भाजपने काय भूमिका घ्यावी हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यावर आम्ही भाष्य करणार नाही. परंतु अशा पद्धतीने एकदमच कुणाचं तिकीट नाकारणं हे सुद्धा योग्य नाहीये. मग नसेल तर त्या टायमाला ते एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील. असंही होणार नाही की आम्ही एकदम कमजोर आहोत किंवा काय आहोत अशा प्रकारचा भाग नाहीये. ज्या ठिकाणी लढायची ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही लढणार. ते एकत्र आले त्याचा कोणालाही आनंद किंवा आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये. पुण्याचं बारामतीचं राजकारण हा सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. म्हणून नवीन काही चमत्कार घडला असं आम्ही मानायला तयार नाहीत. आता ईव्हीएम म्हणायचं, मोदी म्हणायचं, नंतर पैशाचा वाटप म्हणायचं, या आता सगळ्या तुम्ही जे काही बोलतायत ना त्याला लोक आता कंटाळलेले आहेत. तुमची शक्ती कमी झाली हे तुम्ही मान्य करायला तयारच नाहीत. म्हणून आता अशा प्रकारे वक्तव्य करून मतदार काहीतरी तुमच्या बाजूने कळेल अशी शक्यता कुठेही दूरपर्यंत नाही. म्हणून आता या वक्तव्याला लोक एक मजाकीचा विषय म्हणून पाहतात. आता ते उभाटाचे 5 दिवस मोठमोठ्या सभा तिथं होणार आहेत ना. प्रचंड जाहीर सभा त्यांच्या 5 दिवस होणार आहेत. हो ते पण सभा घेणार आहेत. आणखीन कोण संजय राऊतची एक मोठी वेगळी सभा होणार आहे. त्याच्यानंतर त्यांच्या प्रवक्ते जे आहेत त्यांची मोठी सभा होणार आहे. म्हणजे गर्दी, तुफान गर्दी सांस्कृतिक मंडळावर होणार आहे. हे सगळं आमच्या संभाजीनगरला एक वेगळी पर्वणी असणार आहे. म्हणून 6 दिवस आम्ही सुद्धा त्या सभेची वाट पाहतोय. शक्य झालं तर आम्ही पण जायचा प्रयत्न करू आणि आम्हाला नका चॅलेंज करू. आम्ही लय कमजोर लोक आहोत. तुमची ताकद जास्त आहे ना, घ्या तर 6 दिवस सभा घ्या. आता आम्हाला नको सांस्कृतिक सभा. निवडणुकीच्या काळामध्ये हे नाराजी नाट्य प्रत्येक पक्षात होतं. त्यांच्या पक्षात झालं म्हणून आम्ही टीका करायची ना आमच्या पक्षात झालं तर त्यांनी टीका करायची हा स्वभाव नसावा. प्रत्येक पक्षामध्ये ह्या तिकिटासाठी कुरबुरी ह्या होत असतात. संभाजीनगर महानगरपालिकेच्या युती संदर्भामध्ये कालही आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु
त्यावर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मध्यरात्रीच्या वेळेला काही पॉझिटिव्ह प्रस्ताव ते पाठवतात असं त्यांनी सांगितलंय. आम्हीही त्यांच्या प्रस्तावाची वाट पाहतोय आणि तो आल्यानंतर आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की आम्हाला माहितीमध्ये जागा लढायच्या आहेत. जो तो समाधानकारक असेल तर निश्चितच माहिती ते या ठिकाणी होईल. त्यामुळं त्यांचा प्रस्ताव कधी येतोय याकडे आमचं लक्ष आहे. सकारात्मक असलं तरच युतीमध्ये लढता येईल ना. अन्यथा मग तो काय पर्याय काढायचा किंवा काय मार्ग काढायचा याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. आजपासून आमच्या पक्षाचे उमेदवारांना काहींना जे काय आम्ही अर्ज भरायला सांगणार आहोत, कारण की शेवटचा उद्याच्या 3 वाजेपर्यंतचा वेळ आहे आणि एवढे सर्व अर्ज भरणं किंवा अर्ज किचकट असलेला अर्ज ते तपासणं यात वेळ जातोय. म्हणून काही उमेदवारांनी आज अर्ज भरायला हरकत नाही असं आम्ही त्यांना सांगितलं. नाही ह्या काही इलेक्शनच्या काही स्ट्रॅटेजी असतात ते काही करत असतात, परंतु जोपर्यंत आमचं फायनल बोलणी होत नाही तोपर्यंत त्यावर बाकी गोष्टीवर चर्चा करणं योग्य नाही. म्हणून आम्ही त्यांना तातडीने प्रस्ताव द्यायला सांगितलाय आणि उमेदवारांना सुद्धा आम्ही अर्ज भरायला सांगितलाय. आमच्या दोन्ही बाजून तयारी आहे आणि दोन्ही युती झाली तर युती बरोबर लढणार, नाही झालं तर स्वतंत्र लढणार. या सगळ्या तयारी आम्ही करून ठेवलेल्या आहेत. आमचा 41 जागेचा प्रस्ताव त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यावर चर्चा चालू आहे. तडजोड तर फायनल चर्चा जी आहे ते वरिष्ठ पातळीवर होईल. आम्ही त्याच्यावर तडजोड करणार नाही, तर वरिष्ठ पातळीवर शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यावर तडजोड करतील. नाही तसं नाहीये. सर्वांना बोलवणं याचं मागचं कारण आहे की आता निवडणुकीला लागायचंय, आम्हाला प्रचाराला जायचंय, तर सर्वांनी एकत्रितपणे कसं काम करायचं त्यासाठी त्यांनी बोलवलेली बैठक असावी.